सगळे ओरडून ओरडून सांगतात न्यू इयर न्यू मी सकाळी उठून आरशात बघितलं तर मला सेम मीच दिसली, तेच विस्कटलेले केस, तोच आळस, तीच मी. फक्त कॅलेंडर बदललं, बाकी मॉडेल तीच. असो बरं, चला वर्षाच्या पहिल्या दिवशी थोडं थोबाड रंगूया. पण बघा, आपलं मेकअपचं गणित एकदम साधं आणि सरसकट असतं. इंस्टाग्रामवर कसं दाखवतात बेकिंग, कॉन्ट्रोइंग, एक्स्ट्रा एक्सेट्रा, तसलं काय नाही. फिनिशिंग वगैरे तर देवालाच माहिती. डार्क सर्कल कडे जरा इग्नोर मारा. रील बघून बघून मिळालेली देणगी आहे ती. आयुष्यातल्या प्रॉब्लेम कडे कसे इग्नोर करतात तसंच करा. आईला ब्लश खूपच झालं, जाऊ दे. समजा आता लाजेने नाही तर थंडीने गाल लाल झाले. पण एक सांगू, या मेकअप सारखंच आयुष्य जरा सिंपल ठेवायचंय. जास्त लेयर्स नको आहेत, जास्त नाटकं नको आहेत. चुका झाल्या तरी चालतील या ब्लश सारख्या. लोक काय म्हणतील याचा लोड यावर्षी घ्यायचाच नाहीये. आता फायनल लिपस्टिक. लिपस्टिक थोडी डार्कच झालीये. मी आता हिरोईन कमी आणि सिरियल मधली कारस्थानी व्हिलन जास्त वाटते. ओके, डन. कर्ली हेअर म्हणजे माझ्या आयुष्यातला मोठा स्ट्रगल आहे. सगळे लोक म्हणतात वाव कर्ली हेअर सो क्यूट, पण काय सांभाळायला वाट लागते ते माझं मला माहिती. अर्धा किलो कर्ल क्रीम थापलंय. आता सुकल्यावर कसं होतं ते फक्त देवाच्या आणि हवेच्या हातात आहे. सो हा आहे न्यू इयर लुक. कमी बजेट, फुल कॉन्फिडन्स. कशी दिसते? चांगलीच म्हणा. वर्षाचा पहिला दिवस आहे, खोटं बोलला तरी पाप लागणार नाही. सो हॅपी न्यू इयर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना.